नमस्कार. आज आपण बारामती विधानसभा मतदारसंघाबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात आणि पाहणार आहोत. बारामती हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा आणि चर्चेत राहणारा मतदारसंघ आहे. तर इथल्या निवडणुका नेहमीच लक्ष वेधून घेतात आणि 2024 विधानसभा निवडणुकीत बारामतीत मुख्य लढत पाहायला मिळाली. ती अजित पवार यांची एनसीपी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती आणि त्यांना एकूण 1,81,132 एवढी मते मिळाली होती. तर त्यांच्या मतांचा टक्का होता तो 66.32% आणि त्यांच्या विरोधात युगेंद्र पवार जे होते एनसीपी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्यांना 80,232 किंवा 233 एवढी मते मिळाली होती. 80,000च्या आसपास मते मिळाली होती आणि त्यांच्या मतांचा टक्का होता तो 29% होता. आणि या निवडणुकीत जर विजयाचा फरक आपण पाहिला तर 1,00,000 होता, तर 1,08,99 एवढ्या मतांचा होता. आणि इतर उमेदवारांचं जर पाहिलं झालं तर भारतीय प्रजा सुराज्य पक्षाचे उमेदवार होते जे 2,000-2,500च्या आसपास मते घेतली होती. आणि व्हीबीए जे वंचित बहुजन आघाडी आहे आणि तिचे जर मतं पाहायला घेतली तर 1,500 मतं होती त्यांना. आणि तर नोटाला सुद्धा मतं पडली होती 750च्या आसपास. तर बारामती एकूण मतदाराचा टक्का हा 71% होता. आणि एकूण वैध मते जर आपण पाहिली तर 2,73,000 एवढी मते होती. तर नोंदणीकृत मतदारांची संख्या जर इथे पाहिली तर 3,81,157 एवढी मते होती. आता ती वाढली असतील. आता बारामतीमध्ये पुन्हा निवडणुकींची चर्चा सुरू झालेली आहे, त्यामुळे हा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. आणि या निवडणुकीत एकूण पुढे कोण येणार आणि मतदार काय निर्णय घेणार हे तुम्हाला पाहणं नक्कीच. आपल्याला सर्वांना माहिती आहे जर आता इलेक्शन झाले तर कोण जिंकणार आहे. तरी पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नवीन असाल चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब तर नक्कीच करा. जय महाराष्ट्र मंडळी. चला तर मग.